नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। क्यों वांगा वांगा करती है, क्यों वांगे पे तू मरती है, एक बात मुझे बतला दे तू वांगे पे पेट भरती है। क्या होता है वांगे का, क्या होता है वांगे का, वांगे की लगा दूं ढेरी, मैं बारिश कर दूं वांगे की जो तू हो जाए मेरी, मैं बारिश कर दूं वांगे की जो तू हो जाए मेरी। हाँ, आज कोणीतरी खूप खुश आहे, वांगवाला मेन्यू खूप आवडतो मन्याला। मन्या, हेच गाणं गातस की नाही? येते मला ऐकत नाही। बॅक टू बॅक 2 दिवस झाले वांगेच बनतायत घरामध्ये, वांग्याची भाजी आणि मग दुसऱ्या दिवशी काय वरणबट्टी आणि वांग। मग वांग चांगलं अंगावर येतं आणि मग सकाळी उठल्यावर बोलायचं ॲक्च्युली आज मला खूप थकायला झालं आहे। ॲक्च्युली मला तुम्हाला कळतच असेल, मला बघून मी ऑलरेडी खूपच थकलेली आहे। आता काय सांगू, कालचं ते वांग खाऊन म्हणजे अंगावर आलं आहे माझ्या वांग, आणि त्या वांग्याने मला खूप थकवलं। वांग खाऊन मी खूप थकले आणि आता चला, पण आता काय करणार, कामं तर करायलाच पाहिजे आता छानपैकी म्हणत। अगं बोंबले, जास्ती वांगे खाऊ नको, नुसतं वांग करून थकते तू, नुसती वांगे करून। तर काहीतरी वेगळं बनव, बरं वाटेल तुला। वांग आणि पनीर आणि वांग, याच्या पलीकडे पण काहीतरी असतं। जा जरा पुढे। एवढा किराणा भरला, काय किराणा भरला, ते किराण्यामध्ये 2 वांगी घेऊन आली आणि पनीर घेऊन आली आणि बाकी सगळे नुसते धुवायच्याच गोष्टी घेऊन आली, कपडे म्हणते मी। आणि 10-10 हजाराचं 10.5 हजाराचं तू फक्त कपडे धुवायचं सामान आणते आणि लोकांना सांगते, आणि लोकांना पण खूप मोठी चुल आहे। हां, काय करणार आहे तुम्ही? पेटीएम करणार आहे तिला का? ती दाखवत असते, नेहमी ॲड करत असते की कसं ट्रान्सफर करायचं, कुठलं ॲप वापरायचं इंटरनॅशनल करन्सी ट्रान्सफर करण्यासाठी, त्याच्याने ट्रान्सफर करता तुम्ही तिला। कशाला पाहिजे तुम्हाला? किती खर्च होतो युरोमध्ये आणि किती काय करते तुम्ही? घरीच बसणार आहे नेहमी आयुष्यात, नेहमीच तसेच राहणार आहे। बोलता ना तुम्ही की आम्ही इथे बसून तुझ्या दृष्टीने जग फिरतो, तुझ्यामुळे आम्ही सगळं बघतो, तुझ्या थ्रू आम्ही, मग तिथेच बसायचं। मग तिला करू दे काय करायचं ते खर्च, तुमचं काय जाते बघा गपचूप। कितीला झालं आणि कितीला घेतलं, आणि आम्हाला इंडियन करन्सीमध्ये सांग आणि युरोमध्ये सांग। डॉलर पण किती येतात ते विचारा, सांगते का बघा। फॅमिली आहे ना तुम्ही, काही खर्च काही खूप होत नाही, तेवढे कमवतात तेवढा खर्च होतो। ज्या देशात राहतो त्या देशाची करन्सी जशी असते त्याप्रमाणे त्या देशात त्या व्हॅल्यूच्या वस्तू मिळतात, तेवढी मिनिमम व्हॅल्यू त्यांना ठेवावीच लागते। हे कॉमन सेन्स आहे। पण हिच्या भक्तांना काय करणार आहे? एक कमेंटमध्ये बघितलं होतं, बघा कमेंट बघा तुम्ही, तुम्हाला कळेल किती ज्ञानी भक्त आहेत ते। आय लाईक शी तू स्वतःच करते का हे असे कमेंट? आता खतरनाक कमेंट आहे ना, असं इंग्लिश फक्त तूच बोलू शकते। ऑड लेडी, तू ते इन्स्टावरती पण काय टाकत असते ना आजकाल, एवढं खतरनाक इंग्लिशवालं कॅप्शन देते, हिच्या भक्तांच्या तर डोक्यावरनंच जात असेल। अशाने कसं काय लोकांना समजणार बाबा? लोकांसाठी करते की काय, स्वतःला तरी समजतं का? मला तर वाटतं AIच्या मदतीने ते कॅप्शन टाकले जात आहेत। नाहीतर ही बाई दुसऱ्या पेजेसवरती जाऊन, जिथे असे स्टोअरचे पेजेस असतात ज्याच्यामध्ये असे क्लोथिंग, फॅशन, मेकअपचे सगळं प्रमोशन केलेलं असतं, तिथे जाऊन त्यांचे कॅप्शन चोरून ही स्वतःच्या इथे थोडेसे चेंजेस करून पेस्ट करते। म्हणजे ही नाही, तो मन्या, त्याचंच हे डोकं असू शकतं, कारण एवढं तर तो पण नाही लिहू शकत। फॅशनबद्दल एवढं भयंकर कसं तो लिहिणार ना? तर मला वाटतं ते कुठून तरी कॉपी पेस्ट करतो तो, थोडंफार इकडे तिकडे तेवढं तर येतच असेल त्याला। ते फेरफार करण्यात, इकडची हेराफेरी करण्यामध्ये तर एक्सपर्टच आहेत दोघं, नवरा बायको। आणि लास्ट टाईम मला एक कमेंट आलेली, ती एकदम ॲप्ट होती की ॲक्च्युली, म्हणजे मी बोलली होती ना की ही वहिणाबाई, या वहिणाबाईपेक्षा तर बोंबलीचं तरी कंटेंट बरं आहे, मग ते बघा। पण ॲक्च्युली ना बोंबलीचं कंटेंट सेमच आहे, फक्त ती तिकडे जाऊन बसली आहे ना नशिबाने, या डोंब्याच्या, या दगड्याच्या नशिबाने काहीतरी, काय माहिती काय त्याच्या आईची पुण्याई असेल म्हणून तिकडे जाऊन बसला, आणि त्याच्या जीवावर ही जाऊन बसली म्हणून बस ते थोडं चांगलं स्वच्छ लखलखीत वाटतं, इतकाच फरक आहे। बाकी ही पण तिथे तेच करते
जे इथे हे लोक करतात, धुणी भांडी. म्हणून तर तिला मी नाव दिलं आहे, इंटरनॅशनल धुणी भांडी संघटनेची मुखिया आहे ती. तिचं बघून बघून ती हा पण आहे. ती तिची चेली आहे, शिकते तिच्याबरोबर, दुसरी तयार होते. आणि ह्या सगळ्या इकडच्या लोकल मावसाबाईच्या जीवावर, मावसाबाई यांची गुरु आहे. आणि हे महाआरती काय लावलं आहे, म्हणजे हा काय मी पहिल्यांदाच बाबा हा प्रकार ऐकला आणि हा शब्द ऐकला. एक सुरू झाला तर सगळेजण महाआरती करायला लागले. अरे महाआरती कशाला म्हणतात तुम्हाला काय माहिती तरी आहे का? काय पण आपलं उगाचच काहीतरी नाव द्यायचं, 4 टाळकी आली तर महाआरती होते यांची. काय तो अवतार केलेला झग्गामग्गा आणि मला बघा, काय ते एकदम चमको दिसत होतीस त्याच्यामध्ये गावठी. तो फिल्टर हल्ला ना किंवा सनलाईट असा हल्ला ना तोंडावरनं की हिच्या तोंडावरचे सगळे कलर खरे खरे दिसतात. आणि त्या छोले भाजीचा कलर, बापरे, ही ते छोले भाजी बनवते आणि ती वैणाबाई तिथे चिकनची भाजी बनवते. ह्यांच्यामध्ये कशातही पण भाजी बनवत असतात बाबा. काही असं रस्सेदार काही असं बनवलं जे चपातीबरोबर खातो की त्याला भाजी म्हणतात वाटतं यांच्यामध्ये. छोले तर काय एकदम उजेडच पडला होता, ना कलर ना काय, त्याला पाणसट पाणी ओतलेले छोले वाटत होते, असे पांढरे पांढरे वर आले होते जेव्हा ढवळलं तेव्हा. आणि म्हणे की कांदा लसूण शिवाय, अरे तू गणपतीला प्रसादाला बनवते की तुला लोकांना खायला घालायचं की स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्याचं पडले? कोण बोललं? तुला करता येत नाही? आता कांदा लसूण विरहित शुद्ध शाकाहारी आमच्या इकडे शिवराक म्हणतात, तो अगदी मस्त स्वयंपाक बनतो आणि त्याची टेस्ट आहे ना, मला वाटतं आपोआपच एनहान्स होते. म्हणजे आपल्याला देवाला द्यायचं आहे, देवाला बनवायचं आहे, देवाला आपण करतोय ह्या भावनेने जर आपण केलं ना तर ते आपोआप परमेश्वर त्याच्यामध्ये ते मस्त चव आणतो. आणि कुठल्याही एक्सक्लुझिव्ह डिशपेक्षाही ती इतकी टेस्टी लागते. अगदी काही त्याच्यामध्ये तुम्ही ॲड नाही केलं, नुसती हळद आणि मीठ घालून पण ती भाजी बनवली ना, त्याची चव आउट ऑफ द वर्ल्ड असते. तू काय सांगते? पण त्याच्यासाठी ना ती परमेश्वराला आपल्याला द्यायचं आहे ह्या भावनेने करायचं असतं. आपल्याला खायचं आहे, आपल्याला वरपायचं आहे ह्या भावनेने नाही. तुम्ही तर परमेश्वरालाच आणलं आहे ह्याच्यासाठी की आपल्याला त्याच्याकडनं त्याला दाखवून दाखवून घबाड मिळेल. तर तीच भावना चुकली आहे तर बाकी तर आता काय बोलायचं. आता सलाडमध्ये पण कांदा ठेवलाच पाहिजे होता, असं काय नव्हतं. नुसतं टोमॅटो काकडी गाजर ह्या गोष्टी पण तू ठेवू शकली असती, तरी पण तिथे कांदा. ही बाई ना मला बघूनच वासाडी वाटते. मला वाटतं ही आणि तो मन्या इतकं कांदा खातात, इतकं कांदा खातात. कांदा खाल्ल्याने पण वांदा होतो. हां माहिती ना तुम्हाला? नाहीतर मग गुगल करून बघा, कळेल तुम्हाला मी काय म्हणते ते. म्हणून ही ना सारखे टाकलेले असते, दिवस रात्र कांदे खात असतात. कारण वास असं वासाडे आहेत ना दोघं, पण ते दोघे वासाडे आहेत त्याच्यामुळे चालून जात असेल बाबा. नाहीतर वैताग आहे, डोकं दुखायचं. हे काय प्रकार आहे बाई, काय हा प्रकार. ते येणारे गेस्ट पण तसेच, ते म्हणून बकरे बरोबर शोधून आणते. दाखवणारच नाही ती तोंड. ती म्हणते ना मी दाखवू शकत नाही. ॲक्च्युली आम्हाला बघायचं पण नाही. आणि मोठी काहीतरी मी किती व्यवस्थित आहे आणि मी किती चांगली व्लॉगर आहे आणि मी कसं लोकांची प्रायव्हसी जपते वगैरे, ते ना कोणाला तरी दुसऱ्याला दाखव. समजलं ना, आम्हाला नको दाखवू, बंद दरवाजा, समजली का? जास्ती ॲक्टिंग नको करू. तू ह्याच्यासाठी दाखवत नाही कारण का कोणतरी भलतेच कोणतरी शोधून काढतेस नवीन नवीन बकरे म्हणून. लोक म्हणतील ना ते पहिल्याच्यातलं तर कोणच नाही, ते कुठे गेले, आता हे कोण नवीन बकरे. ओ नवीन बकऱ्यांनो, हिचं जरा फॉलो करा. आणि हिचे ना हिच्यापेक्षा आमचे हिच्यावरचे जे रोस्ट व्हिडिओज बनतात ना ते जरा फॉलो करा. आणि मग तुम्हाला कळेल हिची रिॲलिटी. आणि मग ठरवा की काय दोस्ती बिस्ती करण्याच्या लायकीची आहे की नाही आहे ते. घरी एवढे पाहुणे आले आहेत, 4 टकली महाआरतीला आलेत आणि बन्या इकडे आपला इथेच कॅमेरा मारत बसलाय किचनमध्ये. अरे बन्या जा बाहेर बघ जरा, लोक आले तुमच्या घरी, काय लाज बीज वाटते तुला? आता तरी सोड ना, सोड ना. आणि ते गेस्टना विचारत होती, स्वतःहून तर त्यांनी तारीफ नाही केली, त्याच्यामुळे मग हिलाच विचारावं लागलं. नाही तर गेले तर मग प्रॉब्लेम ना. मग आता परत कसं, मग तिला असं फेकायला लागलं असतं की ते मला बोलले असं, मी दाखवलं नाही पण ते मला बोलले असं की चांगला स्वयंपाक झालेला. त्यापेक्षा हिने स्वतःहून विचारूनच टाकलं की कसं वाटलं तुम्हाला जेवण. मग ते काय बोलणार आहेत,
नाही आवडलं असं थोडीच बोलणार आहे. ते तर बोलणार ना की छान वाटलं. तर काय अगदी मला ना एकदम आपल्या टॉकिंग टॉमची आठवण झाली. एकदम ते कसं टॉयमधलं माकड टाळ्या वाजवतं तशी एकदम खुश झाली, टाळ्या वाजवते. आणि मला वाटतं की त्यांना जायचं होतं की नाही जायचं होतं ते काय कळलं नाही, कारण ते लोक तर फुल मूडमध्ये होते. चांगलं म्हणजे हसी मजाक चाललेलं, खेळत म्हणजे मुलं खेळत होते आणि मोठे असं बोलत होते, गप्पा टप्पा चाललेल्या. आणि ही मध्येच येऊन बोलते की चला आता सगळ्यांची जायची वेळ झाली. म्हणजे इनडायरेक्टली त्यांना हाकलवत होती की काय ही बाई. चला 9 वाजले, चला उद्या उठायचं आहे, उद्या तुम्ही थकले असाल. अरे तू असं कोण बोलतं? जातील ना ते, एखाद दिवस थोडा लेट झाला म्हणून काय झालं. महाआरतीला आलेत ते, मग लगेच थोडेच जाणार आहे. आणि स्वतः कुठे कुठे भटकायला जाते बाप्पाला लॉक करून, तेव्हा नाही आता 10 वाजले, आता रात्रीचे 10 वाजले, आता आम्ही जस्ट घरी पोचलो, तेव्हा नाही तुला उशीर होत. 10 वाजेपर्यंत बिचाऱ्या बाप्पाला घरी एकटा ठेवून जातेस ती. आणि मला ना एक गोष्ट कळत नाही, 1.5 दिवसाचा नाही बाबा, 5 दिवस वगैरे, ह्यांच्यामध्ये काय चुरलं रे बाबा. 11 दिवसाचे 9 दिवसाचे गणपती ठेवायचे. साला तुमच्याकडनं 1 दिवस होत नाही त्याचं व्यवस्थित. त्याला घरी ठेवून त्यांना काय प्रसाद देतात काय काय माहिती नाही. त्या दिवशी जाऊन तिथे बाहेर नूडल्स आणि काय काय खाऊन आली. आणि घरी काय देवाचं त्याला काहीतरी शिराच सरकवला, कधी काय. म्हणजे ते एका दिवशी तर शिरा बोलली, ते महाप्रसाद म्हणून शिरा दाखवला, आणि बाकी तर स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवले. बाकीच्या दिवशी तर काय दाखवते काय माहिती. तो वांग खाऊन खाऊन बाप्पा पण कंटाळला असेल. त्याला पण काय बट्टी आणि वरण आणि वांग आणि कांदाची थाळी दाखवलीस का, पनीर आणि वातड रुमाली रोटी दाखवलीस काय. स्वतःच्याच जिभेचं चाललंय यांचं. देवाला काय करतात काय माहिती, काय कशावरती. ही पण ड्रायफ्रूटवर भागवते की चॉकलेट की कुकीज तेच ठेवते. हेल्दी हेल्थ कॉन्शियस. मी मुलांच्या बाबतीत ना सगळं नीट असं बघूनच घेते. ते त्याच्यावरती पॅकेजवरती लिहिलेलं असतं ना न्यूट्रिएंट्स, त्याचा मी पर्सेंटेज त्याचे नंबर बघूनच मी त्यांच्यासाठी घेत असते. मग आता त्यांना मैदा खाऊ घालताना, त्या रुमाली रोटी आणि ते खाऊ घालताना तेव्हा कुठे जातं मग मुलांचं न्यूट्रिएंट. यावेळी फेरीचा बड्डे पण एकदम घरातल्या घरात जसा वेलाचा सेलिब्रेट केला ना, अगदी तसाच. म्हणजे त्याच्याहून पण बोर होता असं मला रादर वाटलं. काहीच नाही, काही एक्साइटमेंट नाही, काय नाही, नुसतं आपलं करायचा म्हणून केला. व्लॉगसाठी काहीतरी केलं. एखादं कोण असतं तर आता दिवसभर घरातच होतात ना तुम्ही. मग जेव्हा ती स्कूलला गेलेली तोपर्यंत तिला सरप्राईज म्हणून डेकोरेशन वगैरे करून ठेवलं असतं. पण नाही, ती आल्यावर तिच्या समोरच बसले डेकोरेशन करायला. अख्खा दिवस टाइमपास करायला काय कशामध्ये बिझी होते काय माहिती. आणि ह्या वेळेला एकदम शहाणपणा दाखवते. लास्ट टाइम आपण बेल्लाच्या वेळेला बोललो ना, फेरीला तरी थोडी अक्कल आहे. ते जेव्हा पॉपर्स हे केलं, पॉप केलं, तर तिने केकवर लगेच असे हात धरले आणि झाकून धरला केक, त्याच्यावर पडायला नको. तर ह्या वेळेला एकदम ही हुशारी दाखवते मोठी. वांगो थांबा, मी हा ना बाजूला ठेवते, ह्याच्यावर पडेल ना म्हणून मग फोडा. लय हुशार ग तू, खूपच डोकं चालतं तुझं. वय काय वागते काय. आजकाल फेरीला पण एकदम असं चस्का लागला आहे आईसारखी स्टाईल मारायचा. जास्तच स्टाईल मारत असते आणि काय काय पोजेस देत असते आणि गिरक्या घालत असते. ते गिरक्या घालायचं तर 100% आयशीकडनंच शिकली आहे. आणि आई अगदी कौतुकाने, हे बघा काय चाललंय, हे बघा कशा करतात, हे बघा. अरे नवल काय वाटून घ्यायचं, ते तुझंच आहे, तुझंच प्रतिबिंब बघतेस तू. त्याच्यावरून ठरव तू कशी वाटतेस ती. आम्हाला कसं काय काय बघावं लागतं. कुठे ते फिरायला गेलेली तर म्हणते की तिथं आम्ही तुम्हाला दाखवलं नाही परत परत, ते फेअर ते नेहमी सारखंच असतं. मग तुम्ही बोलाल की परत परत तेच रिपीट दाखवते. सगळं कंटेंटच तुझं रिपीट आहे, त्याच्यामुळे आम्ही तेच बोलतो. मग तेवढं तरी कशाला सोडते, ते पण दाखव ना, काय फरक पडतोय. नाहीतर मग सगळंच बंद कर, कारण आम्हाला कंटाळाच आला आहे नाहीतरी ते रिपीट ऑडेडी बघून. आणि वेल्लाचा गॉगल तुटलाय म्हणे, तर तिला नवीन, तो छोटा होतो त्याला नवीन घ्यायचा आहे. छोटा होतो नाही, आईने लावला बघ तुझा गॉगल, तो पर्पल कलरचा मागून घे, तो वेल्लाचाच आहे, तो दे तिला. लहान पोरींचे पण गोष्टी सोडत नाही, स्वतःला मोठी सुकुमारीच समजते.
काय ते केस कापलेत आणि काय त्याच्यावर मुरडते, बड्डे कोणाचा आणि लुक कोण दाखवते आणि रील्स कोण बनवते. आणि त्या बड्डेच्या वेळेला पण त्यांचे फोटो राहिला बाजूला, ह्या नवरा बायकोचंच रोमॅन्टिक फोटोशूट वेगळं चाललंय. काय ते एकमेकांकडे बघतोय, हे इधर अलग ही वजर आहे. आणि तो मन्या, तो तर काय लुक देतो, काय रे बाबा, एकदम रोमॅन्टिक. आणि भक्त म्हणे ताई तू डिंपल कपाडियासारखी दिसते. ताईनेच आधी सगळीकडे बोंबाबोंब केले. ते भक्त आहेत खरंच की ताई स्वतःच कमेंट करतात की तू डिंपल कपाडियासारखे दिसते. मला तर या बाईवर आहे ना 1% पण भरोसा नाही. इतके या लोकांनी ना फेकाफेकी कमेंटचं स्वतःला करत असतात ना की काय विचारून सोय नाही. डिंपल कपाडिया दिसते, आवाकाडो दिसते ती, आवाकाडो. तव्याला त्या कढईला हात लावून बघते, गरम झाले. अरे एवढा ना हात लावून असं मोठं दाखवायला ना की मी कशी बघा, मला चटके बिटके नाही लागत आणि मी कशी एकदम राकट आहे, ते तर आम्हाला माहितीच आहे. पण मग इतकंच आहे ना, त्याच्यावर बस ना, बसून बघ लागतात का चटके. गरम झाला की नाही लगेच 1 मिनिटात कळेल. टुनकन उडशील ना अशी. हात लावते काही म्हणा, पण मुलंही देवाघरची फुलं असतात. इतकी इनोसंट असतात ना, तोंडातनं त्यांच्या सत्यवचनच बाहेर पडतं. आणि तसंही हिला काय समजणार होतं. पनीरच्या भाजीच्या वेळेला ॲज युज्युअल ओव्हर ॲक्टिंग फेरी म्हणाली, खूप मस्त, लय भारी, एकदम मस्त भारी झालं आहे, 10 out of million points. तर हो थँक्यू सो मच. आणि मग तिला कळलं की अरे 10 out of million म्हणजे खूप कमी. त्या पोरीला पण कळलं आणि ही थँक्यू बोलते तिला. तुझी तीच लायकी आहे, बरोबरच बोललेली ती. नंतर मग ती बोलली सॉरी million out of 10. अरे फेरी बेटा, एनिवेज तिला काय कळत नाही ग, राहू दे. तू 10 out of million बोलली ना तरी पण थँक्यू बोलली बघ तुला, पागल. कसं होणार रे, कसं होणार. आणि स्कूलवाले अभ्यासाच्या त्या काय ते चिठ्ठ्या पाठवतात, त्याच्यावरती हिची साईन मागवतात. त्या दिवशी मला पूर्ण गॅरंटी आहे एका पेपरवरती तिने 11 3 36 लिहिलेले 11च्या टेबलवर, म्हणजे बाकी सगळं करेक्ट केलेलं. म्हणजे या मुलींचं पण वेगळंच आहे वाटतं. हे सगळ्यात सोपं आहे तेच चुकीचं करतात आणि जे डिफिकल्ट आहे ते सगळं बरोबर करतात. त्याच्यामुळे मला फुल गॅरंटी आहे की एकदम डोकं तर आईबापासारखंच आहे, स्पेशली आईसारखं. नको रे नको बाबा, असलं नको व्हायला. हे तर हिचं नशीब उघडलं आहे, पण प्रत्येकाचं असं होत नाही ना. देव करो सर्वांचं चांगलंच होऊ दे, पण असं सांगते असं नको व्हायला. तर हिने त्या बाईने बहुतेक त्याच्यावर पण सही करून पाठवलं असेल, टीचरने पण डोक्यावर हात मारला असेल. मुलं तर मुलं ती चुकतातच, पण आईवडील पण धन्य आहेत. आणि अजून पण इंडियावरून प्रमोशनचे व्हिडिओज जे तुंबवून ठेवले आहेत ते इन्स्टॉलमेंटमध्ये टाकते बाई. फुल छपाई करून आली आहे बाबा इंडियामध्ये. फुल एकदम वर्षभराची सोय तरी कमीत कमी करून आलेली आहे, काय टेन्शन नाही. आजकाल तर लोक कुठे युरोप अमेरिकेत बसून सुरतचं प्रमोशन करत आहेत. पण हे जे सगळे आहेत ना, ह्यांना मला हेच विचारायचं आहे, तुम्ही आधी काय घेतलं ते दाखवा आणि नंतर दुसऱ्यांना उपदेश करा, इथून घ्या तिथून घ्या. ती तर हाचा तर प्रश्नच नाही आहे, पण ही बोंबली तर घेऊन आली आहे वाटतं तिथून. तिला काय फुकट तिथे प्रकट असते ती. आजकाल ज्या साड्या नेसते त्या एकूणच बघून असं वाटतंय तिथूनच आणल्या आहेत. महा ऑफर, मेगा लूट, 2004 साड्या. ते गणपती बाप्पांचं विसर्जन पण नाही दाखवलं, डायरेक्ट सांगून टाकलं की विसर्जन झालं आहे म्हणून. ते फालतू काहीतरी दाखवण्यापेक्षा ना, ते काय त्या दिवशी पण ते महाआरतीच्या दिवशी ते गणपतीचं फुटेज कमी आणि यांचंच नखरा आणि यांचंच हिने किती काम केलं आणि काय बनवलं त्याच्यातच टाईमपास केला. त्याच्याऐवजी ना ते विसर्जनाचा एक व्हिडिओ टाकला असताना जास्त बरं वाटलं असतं. तेव्हाच बरी कांदा आणि वांगी खाऊन आडवी झाली होती. चला तर मग मंडळी, ह्या बंद दरवाजाबरोबर आता मी माझं पॉडकास्ट पण इथेच बंद करते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटूया आपण नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात, विकेंडच्या वारमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. गजाली गँगवर पॉडकास्ट ऐकलं नसेल तर जाऊन एकदा चेकआउट करा वेळ मिळेल तसं. बाकी काय नाही, काळजी घ्या. भेटूया आपण लवकरच उद्या. तोपर्यंत खा प्या मस्त राहा, स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.